कोण म्हणतं गुन्हा घडल्यानंतरच पोलीस काम करतात? वैराग पोलिसांनी माणुसकी जपत आश्रमशाळेतून पळालेल्या 9 चिमुकल्यांना परत आणले आहे। विशेष म्हणजे कोणताही गुन्हा दाखल केलेला नसताना सोलापूर जिल्ह्यातील पारधी समाजासाठीच्या एकमेव निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची घटना पोलीस पाटलांच्या सतर्कतेमुळे आणि वैराग पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला आहे। पोलीस म्हणजे गुन्हा घडल्यानंतर तपास करणारी यंत्रणा असा समज अनेकांना असतो। मात्र समाजात एखादा अनर्थ घडण्यापूर्वी तो टाळण्यासाठीही पोलीस तितक्याच तत्परतेने काम करतात। याचा प्रत्यय वैराग परिसरात आला आहे। घरच्या ओढीने आश्रमशाळेतून कोणालाही न सांगता पळून निघालेल्या पारधी समाजातील 9 चिमुकल्या विद्यार्थ्यांना पोलीस पाटलांच्या सतर्कतेमुळे वैराग पोलिसांनी वेळेत शोधत सुरक्षितपणे आश्रमशाळेत परत पाठवत सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडवले आहे। वैराग बार्शी रोडवर असलेल्या काळेगाव येथे पोलीस पाटील रतन घायतिडक यांना 7 ते 8 वर्षाची 9 लहान मुले बार्शीच्या दिशेने पायी चालत जात असल्याचे दिसून आले। एवढी लहान मुले कोणत्याही पालकांशिवाय रस्त्याने चालल्याने त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखले आणि तातडीने वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांना याबाबतची माहिती दिली। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी क्षणाचाही विलंब न करता डायल 112 पथकातील कॉन्स्टेबल शरद पाटकर यांना घटनास्थळी रवाना केले। पोलिसांनी मुलांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित ताब्यात घेतले आणि वैराग पोलीस ठाण्यात आणले। चौकशी दरम्यान ही सर्व मुले वैराग येथील माता स्वरूपराणी निवासी आश्रमशाळेतील असल्याचे समोर आले। ही आश्रमशाळा सोलापूर जिल्ह्यातील पारधी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी एकमेव निवासी शाळा असून अनेक विद्यार्थी घरापासून दूर राहून येथे शिक्षण घेत आहेत। घरची तीव्र ओढ लागल्याने या 9 विद्यार्थ्यांनी कोणालाही न सांगता आश्रमशाळेतून पळ काढला होता आणि पायीच आपल्या गावाच्या दिशेने निघाले होते। पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मुलांना खाऊ देऊन त्यांची आपुलकीने विचारपूस करण्यात आली। त्यावेळी मुलांनी निरागसपणे सांगितले, आम्हाला आईवडिलांची खूप आठवण येत आहे, त्यामुळे आम्ही कोणालाही न सांगता घरी निघालो होतो। मुलांच्या या निरागस उत्तरातून त्यांच्या कृतीमागे कोणताही गैरप्रकार नसून केवळ आईवडिलांविषयीची ओढ असल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर आश्रमशाळेचे शिक्षक मनोहर किसन पाटील यांना तातडीने पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले। आवश्यक खातरजमा करून सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आले। ही घटना केवळ पोलिसांच्या तत्परतेची नाही तर पोलीस पाटलांच्या जागरूकतेची आणि पोलिसांच्या संवेदनशील भूमिकेची साक्ष देणारी ठरली आहे। जर ही मुले वेळेत आढळली नसती तर रात्रीच्या वेळी भरकटणे, अपघाताला बळी पडणे किंवा इतर कोणत्याही अनुसूचित घटनेच्या सामोरे जाण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकला असता। मात्र पोलीस पाटलांनी वेळेत दिलेली माहिती आणि वैराग पोलिसांनी केलेली तातडीची कारवाई यामुळे संभाव्य अनर्थ टळला आहे। गुन्हा घडल्यानंतर तपास करणे हे पोलिसांचे कर्तव्य असतेच, पण गुन्हा किंवा दुर्घटना घडू नये म्हणून वेळेत हस्तक्षेप करून नागरिकांचे संरक्षण करणे ही सुद्धा पोलिसांची तितकीच मोठी जबाबदारी आहे। वैराग पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता, संवेदनशीलता आणि माणुसकी समाजात पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे।